आपण पाहतोय जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। त्यांच्या आंदोलनासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। जरांगेंच्या आंदोलनासाठी आझाद मैदान पोलिसांकडून आणखी एका दिवसाची परवानगी। उद्याही जरांगेंचं आंदोलन सुरूच राहणार। आरक्षणातील तज्ञांनी उद्या 12 वाजेपर्यंत मुंबईत येण्याचं जरांगेंचं आवाहन। गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात 1 तास बैठक। मराठा आरक्षणासह पालिका निवडणुकांवर चर्चा, सूत्रांची माहिती। आरक्षणावर सरकार सकारात्मक, युद्ध पातळीवर चर्चा सुरू, चर्चेतनं मार्ग निघेल, अजित पवारांची प्रतिक्रिया। मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीला 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ। जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी या समितीला मुदतवाढ। तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली वंशावळ समिती स्थापन। सातबारा असलेल्यांनी कुणबी म्हणून ग्राह्य धरा। बीडमधील आमदारांची सरकारच्या उपसमितीकडे नवी मागणी। प्रकाश सोळंके, सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांच्यासह विजयसिंग पंडितांचा विखेंकडे प्रस्ताव। तर सोयी सुविधा देणं महापालिकेचं काम। मराठ्यांच्या पोरांचं पाणी बंद केल्यास बीएमसी आयुक्तांना सुट्टी नाही, जरांगेंचा थेट इशारा। मराठा आंदोलकांसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनंतर आंदोलकांसाठी स्वच्छतागृह आणि पाण्याची व्यवस्था। जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये मराठा आंदोलकांची गर्दी। मराठा आंदोलकांना जहांगीर आर्ट गॅलरीची भुरळ। आझाद मैदानाजवळील खाऊगल्ली सुरू। सरकारनं खाऊगल्ली बंद ठेवण्यास सांगितलं नाही, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया।